आपण बांधून जवळ आहोत, एकमेकांच्या समीप आहोत, हा सुद्धा संदेश त्यातनं जावा, हा त्याच्यातला एक उद्देश होता. असं जर कुठले वेगवेगळे बिझनेसचे प्रकार असतील तर त्यातला सर्वात अवघड प्रकार म्हणजे स्वतःचं संशोधन स्वतःच्या पैशाने स्वतःच्या आयुष्याच्या जोखमीवर करणं आणि त्याचं कमर्शियलायझेशन करणं याच्यासारखा कठीण उद्योग दुसरा जगात नाही. तर लोकांना मी हेच सांगायचो की तुमच्याकडचे पेन पॉइंट्स आणि त्याच्यावरचं ऑटोमेशन सोल्युशन हाच माझा व्यवसाय आहे. नमस्कार, नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण बघतोय की हा सगळा आजचा जो जमाना आहे तो स्टार्टअपचा आहे. नवनवीन तंत्रज्ञान हे विकसित होत असतं. आपलं जर दैनंदिन जीवन जर बघितलं तर हे अधिक सुखकर आणि कार्यक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून हे तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानातून विकसित होणारे नवनवीन प्रयोग हे मोलाची भूमिका निभावत असतात. अशाच प्रकारच्या स्टार्टअपच्या यशोगाथा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आणि आज आपण भेटणार आहोत पुण्यातील समीप टेक्नॉलॉजी इनोव्हेशनचे सतीश पाठक यांना. सतीशजी, पहिल्यांदा मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. एकंदरीतच हा जो प्रयोग तुम्ही स्टार्टअपचा केलेला आहे समीपच्या माध्यमातून, याची सुरुवात कशी झाली, काय काय अडचणी आल्या किंवा सुरुवातीची काय स्टेप्स होत्या तुमच्या, त्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगा. जरूर. ऍक्च्युली समीप हे नाव जे ठरलं कंपनीचं तेच मुळात या संशोधनाच्या निमित्ताने किंवा त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यातनं योग्य संदेश इंडस्ट्रीजना देण्याच्या दृष्टिकोनातनं समीप हे नाव निवडलं गेलं. कारण समीप हा शब्द आपल्याकडे संस्कृत, मराठी आणि बऱ्याचशा भारतीय भाषांमध्ये आहे तसा वापरला जातो आणि त्याचा अर्थही सगळीकडे एकच आहे की एखाद्या गोष्टीच्या भावनिक दृष्ट्या किंवा एखाद्या गोष्टीचं साध्य करणं किंवा अचीव करणं या दृष्टिकोनातनं आपण त्याच्या जवळ पोहोचणं, या दृष्टिकोनातनं त्याची धारणा आहे किंवा त्याची निवड केली गेली. आणि दुसरं त्याच्यामधलं महत्वाचं असं आहे की ॲज अ फिलॉसॉफी कंपनी अशा प्रकारच्या रन करताना तुमच्याकडे जे स्टेक होल्डर असतात त्याच्यामध्ये सगळे आले, म्हणजे तुमचे कस्टमर्स आले, तुमचे सप्लायर्स आले, बरोबर, तुमचे इतर फिनान्शियल रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा तुम्हाला रिप्रेझेंट करणारे कोणी असतील, अशा सगळ्यांना एक आपण बांधून जवळ आहोत, एकमेकांच्या समीप आहोत, हा सुद्धा संदेश त्यातनं जावा, हा त्याच्यातला एक उद्देश होता. आणि टेक्निकली म्हणाल तर सायन्समध्ये कुठलीही गोष्ट आपण परफेक्ट म्हणत नाही किंवा समजत नाही. आता आपण समजा एखादी फुटपट्टी घेतली आणि त्याच्यावरती बघितलं की सगळ्यात लहान रेषा आपल्याला 1 मिलीमीटरची त्याच्यामध्ये दिसते, बरोबर. पण त्याच्यामुळे असं होत नाही की 1 मिलीमीटर वरती जरी आपण एखादी पेन्सिल ठेवली तर ती अप्रॉक्सिमेटलीच त्या मार्कवर असते. जर तुम्ही त्याच्या अजून बारकाईने गेलात, जसं आपण मायक्रोस्कोप मध्ये बघतो तसं ते तुम्हाला कदाचित काही मायक्रॉन्सने पुढे मागे दिसेल. जेव्हा तुम्ही मायक्रॉन्स मध्ये बघता तेव्हा ते कदाचित अजून काही नॅनोमीटर्स मध्ये पुढे मागे दिसेल. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही एखाद्या ॲक्युरसीच्या जास्तीत जास्त समीप जाऊ शकता. तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही की या बाबतीत आम्ही परफेक्ट आहोत. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की ते तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायला मदत करतं आणि तुम्हाला नवीन तुमची जी काही उद्दिष्ट असतील किंवा नवीन अजून त्यात प्रगती करायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला अक्षरशः पाय जमिनीवर ठेवून त्या गोष्टीकडे कुठल्याही फार मोठ्या अचिव्हमेंट केल्या आहेत आणि आता करायचं काही शिल्लक नाहीये, हा त्याच्यामध्ये आविर्भाव न येता तुम्ही अधिक जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकता, अशी त्यामागची फिलॉसॉफी होती. म्हणजे ज्या माध्यमातून, जसं तुम्ही या स्टार्टअपच्या माध्यमातून नवनवीन प्रणाली आणताय, नावापासूनच त्याची सुरुवात झाली. या हे स्टार्टअप सुरू करत असताना किंवा स्टार्टअप आपण सुरू करावं की त्याची काय तुम्ही कहाणी सांगाल किंवा कसं त्याच्या मागचा संघर्ष तुमचा? आता एक याच्यामध्ये महत्वाचं असं होतं की एका अगदी इतर कुठल्याही सामान्य मराठी कुटुंबाची जी पार्श्वभूमी असते, बरोबर, तशीच पार्श्वभूमी होती. आणि अशा ठिकाणी म्हटलं तर आमच्या कुटुंबामध्ये किंवा गेल्या काही पिढ्यांमध्ये जरी म्हटलं तर मी पहिलाच उद्योजक आहे किंवा एंटरप्रेनर आहे आणि त्यातही स्टार्टअप करायचं
हे म्हटलं तर एक बऱ्यापैकी धाडसाची गोष्ट होते. आता याच्यात होतं असं की त्याची स्टोरी थोडी मी मागे जाऊन अशी सांगेन की ज्या ठिकाणी माझा जन्म झाला, ज्या कंपनीच्या कॉलनीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, ती कंपनी आजच्या घडीला बंद आहे. अच्छा. परंतु एकेकाळी सोन्याचा धूर काढणारी कंपनी असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, असा त्या कंपनीचा लौकिक होता. आणि अतिशय सर्व प्रकारच्या सुविधा, शाळा, सगळ्याच गोष्टी अतिशय म्हणजे हेवा वाटण्याजोग्या होत्या. तर अशा ठिकाणी माझ्या अगदी इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाला असताना आम्ही खूप मोठा 1.5 वर्षाचा लॉकडाऊन बघितला कंपनीचा. ओके. आणि त्याच्यामध्ये अतिशय एक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यातनं येत गेले आणि असं एक वाटायला लागलं की हे आयुष्य नकोय किंवा मला हे नाही करायचंय. की ज्या गोष्टी उद्या कोणाच्या तरी म्हणण्यावरती चालू होतील किंवा बंद होतील, याच्यापेक्षा आपलं स्वतःचं काही असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं त्याची बीज त्या काळात रोवली गेली असं म्हटलं तर चालू शकेल. आणि हे सगळं पुढे नेताना मला टिपिकल ट्रेडिंग करायचं नव्हतं. तर आपल्याकडे काय होतं की बऱ्याचशा जे वर्चस्व आहे ते गुजराती, मारवाडी अशा समुदायातनं किंवा अशा समाजांमधनं आपल्याला जास्त बघायला मिळतं. आणि त्या समुदायातनं किंवा त्या समाजामधनं ट्रेडिंग म्हणजे व्यवसाय हे आपल्याकडे भारतीय मनांवरती फार चपखलपणे बिंबवलं गेलंय. त्याच्यामुळे जर तू काही विकत घेत नाही आणि काही विकत नाही तर तू काही बिझनेस करत नाही. ओके. असंच सरळ त्याचं रिलेट केलं जातं किंवा तसं संबोधलं, त्याच्याकडे तसं बघितलं जातं. परंतु हे जेव्हा तुम्ही म्हणता की नाही मला काहीतरी नॉलेज बेस्ड काही करायचंय, ज्ञानाच्या आधारित काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्याचा संघर्ष हा खूप वेगळा असतो. बरोबर. आणि मुख्य असं असतं की मी नेहमी एक गोष्ट सांगतो की सर्वात करायला अवघड किंवा प्रत्यक्षात आणायला अवघड आणि त्याचं यश प्राप्त करायला अवघड असं जर कुठले वेगवेगळे बिझनेसचे प्रकार असतील तर त्यातला सर्वात अवघड प्रकार म्हणजे स्वतःचं संशोधन स्वतःच्या पैशाने स्वतःच्या आयुष्याच्या जोखमीवर करणं आणि त्याचं कमर्शियलायझेशन करणं. याच्यासारखा कठीण उद्योग दुसरा जगात नाही. पण या सगळ्या याच्यावर तुम्ही मात करत आता जवळपास 30 वर्ष झाले तुमच्या या संघर्षाला. बरोबर. पहिला तुमचं इनोव्हेशन आणि त्याच्या संदर्भातली काय होतं आणि त्याचा कसा फायदा झाला समाजाला? शुअर. याची एक छान सुरुवात अशी झाली की मला माझ्या पहिल्या जॉबमध्ये जे माझे इमिजिएट बॉस होते, म्हणजे ज्या कंपनीच्या बद्दल मी बोलत होतो मगाशी, तिथे माझे जे इमिजिएट बॉस होते ते अतिशय चांगल्या R&D बॅकग्राऊंडचे होते. त्यांना स्वतःलाही ते आवडायचं, झोकून देऊन काम करायचे, हँड्स ऑन असायचं, वेळ पडली तर अगदी जमिनीवर फतकल मारून बसायचं आणि काम करायचं. म्हणजे अशा कुठल्याही फॉर्मॅलिटीज नव्हत्या किंवा कुठलं कॉर्पोरेट R&D नावाचा प्रकार नाही की व्हाईट कॉलर आहे आणि मी अमुक करतो ते करतो, खाली 4 लोकांना काही सांगितलंय मग त्यांचे रिझल्ट काय येतील त्याप्रमाणे काही करा, हा प्रकार नाही. तर डाऊन टू अर्थ तुम्हाला ऍक्च्युअली त्या गोष्टीशी 2 हात करणं आणि त्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात आणणं या गोष्टीला महत्व द्यायचं. मी बाळकडू माझं तिथे झालं असं म्हटलं तर बरोबर अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्यामुळे म्हणजे आज मला त्यांचं नाव घ्यायलाही अगदी आनंदाने आणि अभिमानाची गोष्ट आहे की अशोक भालोदे म्हणून माझे बॉस होते त्या ठिकाणी आणि आज तेही रिटायर. त्यावेळेस मी वर्किंग मध्ये होतो. म्हणजे आता हा जो काही 30+ इयर्स एक्सपिरियन्स दिसतोय त्याच्यामध्ये पहिले 2 जॉब मी केले. त्यातला पहिला 4.5 वर्षाचा जो जॉब हा त्याच कंपनीमध्ये होता. मोठी प्रोसेस इंडस्ट्री होती आणि त्याच्यामुळे सर्व प्रकारचं काम तिथे बघता आलं. म्हणजे अगदी इन हाऊस किंवा इन डिपार्टमेंट कामांपासनं किंवा कुठली इन्स्ट्रुमेंट दुरुस्त करण्यापासनं फॅक्टरीमध्ये म्हणजे प्लांटमध्ये जी मोठमोठी प्रोसेसेस असतात तिथे जाऊन इन्स्ट्रुमेंटेशनची कामं करणं इथपर्यंत एक खूप मोठा आवाका तिथं कव्हर करता आला. पण एक चांगला तुमचा जॉब सोडून नवीन काहीतरी निर्माण करायचं मोठी जोखमीचं काम होतं. मोठं जोखमीचं काम होतं. कशी घेतली, कशी स्वीकारलं? जोखीम ही खरं तर एका म्हणजे अँबिशनमुळेच फक्त केलं. त्याच्यामध्ये
कुठली आर्थिक गणित नव्हती की आता एवढे मिळत आहेत आणि मग मला नंतर एवढे मिळतील. फक्त त्याच्यामध्ये एक खूप मोठा दुर्दम्य आत्मविश्वास होता की ही गोष्ट मी करू शकतो. आणि ते येण्यासाठी पण मुख्य म्हणजे पहिल्या जॉबमध्ये त्या जॉबची वेळ संपल्यानंतर मी कधीच कॅज्युअल वेळ घालवणं हा प्रकार कधी केला नाही. म्हणजे माझ्या जॉब नंतर मी आयदर कुठले तरी माझे अपग्रेडेशन करण्यासाठी वेगवेगळे कोर्स केले. त्याच्यात मला एक IIT पवईला एक छान PC बेस्ड ऑटोमेशन अँड कंट्रोल वरती कोर्स करता आला, ज्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट मिळवता आलं. आणि असे कुठले कोर्सेस जेव्हा नाही त्यावेळेला मी कल्याण जवळ त्या वेळेला असल्यामुळे तिथनं ट्रेनने जवळपासच्या MIDCs मध्ये जाणं आणि इंडस्ट्रीज मधनं जाऊन वेगवेगळी कामं, अगदी मी जॉब करत होतो तेव्हाही मी ती कामं आणत होतो. आणि त्याची सुरुवात अगदी तुम्हाला तिथल्या सिक्युरिटीशी बोलण्यापासून होते. ओके. कारण तुम्ही कोणाचाच रेफरन्स घेऊन जात नाही आहात. तर पहिला अडथळा आहे तुमचा सिक्युरिटीचा माणूस, की त्याला तुम्ही काय सांगणार आणि तुम्ही काय आत जाणार. तिथला इंजिनिअरिंग किंवा इतर कुठल्या माणसाची ओळख तर लांबची गोष्ट आहे. तर त्या माणसाला सुद्धा तशा प्रकारचा विश्वास देणं आणि त्याने तुम्हाला अलाउ करणं की ठीक आहे तुम्ही आत जाऊन भेटा. आणि मग तिथे इंजिनिअरिंग सिनियर्स कोणी असतील, मॅनेजर्स असतील, त्यांना जाऊन हे सांगणं की तुमच्याकडे जर काही चॅलेंजिंग प्रोजेक्ट असतील किंवा असे काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. मला हे म्हणजे काय एक फार प्रॉफिट ओरिएंटेड मी याच्याकडे बघत नाही, पण जर मी काही कॉन्ट्रीब्युट करू शकलो तर मला आवडेल. बरोबर. आणि त्यावेळेला माझं वय हार्डली 22-23 वर्षाचं होतं आणि ते माझ्याकडे अक्षरशः असे बघत राहायचे की हा 22-23 वर्षाचा मुलगा सरळ आत माझ्याकडे येतो काय आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत आणि मी काही सॉल्व्ह करू का. तो कॉन्फिडन्स त्यांना दिसत होता. मग ते त्यांच्या मशीन्सवर घेऊन जायचे किंवा काय अडचणी आहेत सांगायचे. मग ती गोष्ट बाजारात तयार मिळत जरी नसली तरी मला त्या गोष्टीची पर्वा नव्हती. मी त्याच्या अक्षरशः बेसिक्स मध्ये जायचो आणि किती कमीत कमी खर्चात त्याच्यावरती सोल्युशन येईल हे काढणं हा माझा म्हणजे एक प्रकारे छंद, आवड आणि उद्योगाच्या दृष्टीने पॅशनही झाली, पाया पण झाला. आता याच्यात होत काय गेलं की तुम्हाला फक्त टेक्निकल असून उपयोगाचं नाहीये. कारण तुम्हाला इथे पहिली गोष्ट आहे ती संवाद, की इंडस्ट्रीजच्या लोकांमध्ये जिथे तुमची ओळख नाहीये अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वतःची ओळख पटवून देणं, स्वतःबद्दलचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि त्यातून त्यांनी तुम्हाला काही काम ऑफर करणं आणि तुम्ही मिळवलेलं सोल्युशन त्यांनी त्यांच्याकडे इम्प्लिमेंट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कुठल्याही नवीन उद्योग चालू करताना मी म्हणेन की आपण जेव्हा म्हणतो की एक उमेदवारीचा काळ असतो, जशी नोकरीमध्ये उमेदवारी असते तशी उद्योगातली उमेदवारी सुद्धा करायला कुठलाही कमीपणा कधीच बाळगू नये. कारण हेच ते दिवस असतात जिथे तुम्हाला जास्तीत जास्त मदत मिळते. आणि ही मदत का मिळते तर तुम्हाला त्याच्या बदल्यात दुसरं काही नको असतं आर्थिक. त्याच्यामुळे देणारा माणूस त्याच्याकडे अच्छा काही शिकतोयस का, मी माझे अजून 2 शब्द सांगतो किंवा माझे अनुभव सांगतो या दृष्टिकोनातनं तुमच्याकडे बघत असतो. त्याच्यामुळे तो भरभरून तुम्हाला तिथे संधी द्यायला त्याची तयारी असते. तिथल्या अडचणी तो सांगतो, त्याच्यावरती जर तुम्ही काही मात करताय असं लक्षात आलं तर तो माणूस खुलतो खऱ्या अर्थाने आणि तो तुम्हाला अजून नवीन नवीन चॅलेंजेस सांगू शकतो. म्हणजे जसं आपण बघतोय की साधारण 1995 म्हणजे 30 वर्ष जर आपण बॅक गेलो, 1995 ला तुम्ही सुरुवात केलेली होती. तुमचं पहिलं प्रोडक्ट काय होतं आणि आता या 30 वर्षाच्या काळात काय तुम्ही दिलेलं आहे समाजाला, म्हणजे जसं साईन बोर्ड असतील किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, त्याचं थोडं कुठले योजना होत्या ते सांगा. आता याच्यामध्ये एक मला आवर्जून सांगायला आवडेल की कल्याणच्या जवळच एक केमिकल कंपनी होती आणि त्यावेळेला एक एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे जे सांडपाणी असतं उद्योगातनं बाहेर पडणार, आपल्या घरगुती वापराचं नाही, उद्योगात, त्याच्यामध्ये केमिकल्स आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या खूप आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतात. बरोबर. आणि तसा एक किस्सा एका मोठ्या कंपनीच्या बाबतीत घडला आणि त्याच्यानंतर म्हणजे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने सगळ्या इंडस्ट्रीजना त्याच्यावरती आपापले उपाययोजना आखायला सांगितलं. तर त्यातलीच एक दुसरी कंपनी होती
त्यांच्याकडे संबंध आला आणि त्यांनी दाखवलं की त्यांचं एफ्लुएंट कसं तिथनं बाहेर येतंय केमिकलचं आणि त्याच्यावरती काम करायचंय. आता माझं प्रत्येक प्रकारचं प्रोजेक्ट हे कुठलं तरी स्टँडर्ड प्रॉडक्ट आहे आणि ते मी विकायला जातोय असं कधी झालं नाही. या ठिकाणी सुद्धा हा प्रॉब्लेम माझ्यासमोर येणारा नवाच प्रॉब्लेम होता. म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रॉब्लेम, नवीन रिक्वायरमेंट कोणीतरी घेऊन येतंय. तुम्ही त्याच्यावर अक्षरशः तुमचे इंजिनिअरिंगचे बेसिक्स लावून आणि तुमचं जे काही इतर नॉलेज असेल, कारण तोपर्यंत माझं इन्स्ट्रुमेंटेशनचं बॅकग्राऊंड शिक्षणामुळे होतच. त्यानंतर मी स्वतःला जे काही एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स मधलं हार्डवेअर सॉफ्टवेअर मध्ये अपग्रेड केलेलं होतं. IIT सारख्या संस्थेतनं प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट मिळालं होतं. टर्बोसी सारख्या लँग्वेज मधनं प्रोग्रामिंग प्रोफेशनली केलं होतं. राईट. ते माझ्या एका पहिल्या जॉबमध्ये केलं होतं. तर तिथे सुद्धा पॉलिएस्टर फिल्म मॅन्युफॅक्चरिंगची ती प्रोसेस होती ज्याच्यामध्ये PC बेस्ड ऑटोमेशन करणं वे बॅक इन 92-93 ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे एवढी मोठी गोष्ट होती की ज्यावेळेला सगळं सिस्टीम तिथे सप्लाय केली तेव्हा परचेसचा माणूस तिथे काही गोष्टी नोंदून घ्यायला लागला की काय काय सामान मिळालं. त्यावेळेला त्याने सगळ्या गोष्टी टिकमार्क केल्या. तो म्हणतो सॉफ्टवेअर कुठे आहे, तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवा. आता हे सॉफ्टवेअर त्या हार्ड डिस्क मध्ये आहे हे 92 साली त्याला पटवून देणं हे अक्षरशः आम्हाला कठीण होऊन बसलं होतं. आणि मग त्यांचा जो प्रोजेक्ट इन्चार्ज इंजिनियर होता त्याला रात्री 10 वाजता तिथं बोलवलं. त्याला त्याने विचारलं की तू याची जबाबदारी घेतोस का की या हार्ड डिस्क मध्ये सॉफ्टवेअर आहे म्हणून. आणि मग त्या गोष्टीचा त्याने सगळं ऍक्सेप्टन्स घेतला आणि ते पुढे गेलं. सो अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स होते. हा जो एफ्लुएंटचा मी सांगत होतो त्यावेळेला अतिशय एक वेगळं त्याच्यामध्ये थॉट प्रोसेस किंवा एक संकल्पना त्याच्यामध्ये आणली. ती म्हणजे इनलाईन पीएच मेजरमेंट अँड कंट्रोल किंवा ऑनलाईन पीएच मेजरमेंट अँड कंट्रोल. म्हणजे एक अतिशय मोठा एक 6-8 फुटी रुंद असा ओहोळ किंवा एक कॅनल ज्याच्यातनं तो एफ्लुएंट केमिकलचं येतंय आणि ते एका उतारावरनं येत असल्यामुळे त्याला वेग प्रचंड होता. आणि पीएचचा जो इलेक्ट्रोड असतो तो अतिशय नाजूक असतो. तर तो हार्डली म्हणजे 3-1 आठवडे टिकला तरी खूप अशी परिस्थिती होती. अशा सिच्युएशन मध्ये मी जे काही इंजिनिअरिंग सोल्युशन त्यात ऑफर केलं तेव्हा त्यांच्या मॅनेजरना मी म्हटलं की मी तुम्हाला एक आउट ऑफ द बॉक्स मी संकल्पना देतोय, तुमची तयारी आहे का. तर त्यांनी मला तिथेही फ्रीडम दिला. ओके. म्हणजे म्हटलं तर त्यावेळेला माझं वय हार्डली 25 वगैरे असेल, 24-25 वर्षाचं. पण त्यांनी तो फ्रीडम दिला मला. आणि त्यांना मी सांगितलं की प्रॅक्टिकली मी ही गोष्ट करू शकत नाही पण तुमच्या वर्कर्स कडनं मी करून घेतो. आणि त्यांना म्हटलं की ऍसिड प्रूफ ब्रिक्स म्हणजे ऍसिडला तग धरू शकतील अशा प्रकारच्या विटा त्या वापरून तिथे मी एक त्यांना संकल्पना दिली की या कॅनॉलमध्ये तुम्ही याचं कन्स्ट्रक्शन असं करा की ते कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जो त्याचा फ्लो होता त्याचाच उपयोग त्याच्यामध्ये एक प्रकारचा टर्ब्युलन्स क्रिएट करण्यामध्ये झाला आणि टर्ब्युलन्स निर्माण करण्यात झाला. आणि जेव्हा तिथनं ते बाहेर पडलं तेव्हा अतिशय संथ तो फ्लो झालेला होता. आणि त्याच्यामुळे तेच पीएच इलेक्ट्रोड जवळपास 3 वर्षापर्यंत बदलायची वेळ आली नाही. आणि दुसरी गोष्ट, एरवी ते एफ्लुएंट एका मोठ्या विहिरीत जातं. आजही अनेक उद्योगांमध्ये ती संकल्पना तशीच वापरली जाते जुनी. आणि त्या मोठमोठ्या विहिरींमध्ये मोठमोठे स्टरर्स असतात, मोठमोठ्या मोटर्स असतात की ते एक ठराविक बॅच त्याच्यात ती घेतली जाते एफ्लुएंटची आणि नंतर त्याचं पीएच बघून त्याच्यात ऍसिड घालायचं का अल्कली घालायचं ते ठरवून ते न्यूट्रल केलं जातं 7 pH ला. आणि ते घुसळण्याकरता मोठमोठ्या मोटर्स आणि स्टरर्स लागतात आणि मग ते बॅचेस मध्ये एफ्लुएंट केलं जातं. इथे काय झालं की त्या सगळ्या गोष्टीची गरज निघून गेली आणि तो जो टर्ब्युलन्स निर्माण झाला होता त्याचाच उपयोग इन लाईन म्हणजे वाहत्या फ्लो मध्ये तुमचं करेक्शन होत तो तुम्ही सरळ त्याला कुठे तुम्हाला बायपास करायचंय किंवा सोडायचंय नदीच्या पाण्यात तुम्ही सोडू शकता. तर अशा प्रकारचं एक झालं. 96 मध्ये जेव्हा रेल्वेच्या कम्प्युटराइज अनाउन्समेंट आल्या त्यावेळेला मल्टीमीडिया अतिशय नवीन होतं. म्हणजे मल्टीमीडिया काय हा प्रकारच फारसा कुणाला कुठे माहिती नव्हता. बरोबर. अशा सिच्युएशन मध्ये
माझं आधीचं बॅकग्राऊंड आणि व्हिज्युअल बेसिक सारखं प्रोग्रामिंग त्यावेळेला VB 3.0चं व्हर्जन होतं राईट. आणि ऍक्सेस 1.0 सारखा डेटाबेस होता. मी एका दिवसामध्ये किंवा हार्डली 1.5 दिवसामध्ये ऍक्सेस 1.0 वाचून संपवलं, समजून घेतलं. व्हिज्युअल बेसिकच्या ट्युटोरियल झाल्या, कारण बाकीचं प्रोग्रामिंगचा हात चांगला बसलेला होता, म्हणजे हँड्स ऑन चांगला होता. त्याच्यामुळे ते घेतल्यानंतर एक नवीन आव्हान होतं की ह्या सगळ्या ऑडिओचं रेकॉर्डिंग करायचं आणि ते प्रोफेशनल स्टुडिओत करणं. ते करताना त्या जी निवेदिका आहे तिला गाईड करणं. म्हणजे आपण एखादा नाटक किंवा सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एखादा डायरेक्टर तुम्हाला सांगतो की तुमची संवादाची फेक कशी असावी, कुठे पॉज असावा, त्याप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये काय येणार आहे ते व्हिज्युअलाइज करून किंवा इमॅजिन करून त्या पद्धतीचे रेकॉर्डिंग तिच्याकडनं करून घेणं, साऊंड एडिटिंग करणं आणि हे सगळं केल्यानंतर ती पूर्ण सिस्टीम रेल्वे स्टेशन्सवर डिप्लॉय करणं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी आणखी एक थोडंसं चॅलेंजिंग रिक्वायरमेंट तिथे ठेवली की ते म्हणाले आमचे आहेत ते इंडिकेटर सुद्धा तुम्ही या अनाउन्समेंट सिस्टीम बरोबर इंटरफेस करा. आणि प्रत्येक स्टेशनला तुम्ही म्हणाल तर त्याचे सिग्नल्स वेगवेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे तिथे जाऊन बघायचं की या स्टेशनला कशा प्रकारचे सिग्नल आहेत, त्याप्रमाणे त्याचं हार्डवेअरचं काम करा, त्याच्याप्रमाणे त्याचं प्रोग्रामिंगचं काम करा. आणि ही सिस्टीम करणारा त्यावेळेला मी पहिला होतो. त्यामुळे बरेचसे या मधल्या काळामध्ये जे प्रोजेक्ट झाले ते आयदर इनोव्हेटिव्ह होते किंवा फर्स्ट ऑफ द काइंड होते. म्हणजे जसं तुम्ही सांगता की इनोव्हेटिव्ह किंवा फर्स्ट ऑफ इट्स काइंड. बरोबर. तुम्हाला पेटंट सुद्धा मिळालेलं आहे किंवा कुठल्या प्रोडक्टसाठी? पेटंट होतं ते मला माझ्या डिजिटल कंट्रोल वॉल्स या प्रॉडक्ट करता मिळालं. आणि मुख्य उद्देश हाच होता की मी ज्या वेळेला वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत होतो त्यावेळेला एक लेवल अशी आली की एक म्हणजे बेसिकली प्रोजेक्ट्स आपण किती काळ करणार. सो काहीतरी मोठं किंवा इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट असणं किंवा इनोव्हेटिव्ह सिस्टीम असणं किंवा ज्याला बऱ्याच पद्धतीने तुम्ही ती इंडस्ट्रीत लागू शकेल अशा पद्धतीचं काही असणं याची मला नितांत गरज वाटायला लागली. आता ही तुम्हाला वाटणारी गरज आणि त्याच्यासाठी मिळणारी संधी या गोष्टीचंही कुठेतरी गणित जुळून यायला लागतं. म्हणजे तुम्ही काही खयाली पुलाव लावून काहीतरी बनवलं आणि ते इंडस्ट्रीमध्ये आहे तसं वापरलं गेलं असं होत नाही. आणि त्यातही ते डिस्रप्टिव्ह असणं म्हणजे भारतातच नाही तर जगात कुठे नाही अशा लेवलचं काही असणं ही तशी काही सामान्य बाब नव्हती. तर त्याच्याकरता तशा प्रकारचं संधी तुम्हाला मिळणं, तर ती मिळणार कुठून? तर लोकांना मी हेच सांगायचो की तुमच्याकडचे पेन पॉइंट्स आणि त्याच्यावरचं ऑटोमेशन सोल्युशन हाच माझा व्यवसाय आहे. आता हे बोलणं खूप धाडसाचं होतं की तुम्ही कोणालाही जाऊन कुठल्याही इंडस्ट्रीच्या लोकांना, एरवी कसं होतं की लोक ऍज अ सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून काम करतात, मोठमोठ्या कंपन्यांची इन्स्ट्रुमेंट्स घेतात, त्यातनं काही कंट्रोल पॅनल बनवतात आणि त्यातनं काही सिस्टीम्स बनवून इंडस्ट्रीजला दिलं जातं. त्याच्याकरता डिझाईन करणारे कोणीतरी वेगळे असतात, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग करणारे कोणीतरी वेगळे असतात. म्हणजे हा माझा समोर प्रॉब्लेम आहे आणि आता याच्यावर डायरेक्ट एक सिस्टीम म्हणूनच सोल्युशन आणणं हे जाऊन कुठल्या तरी मॉलमध्ये किंवा डिपार्टमेंटल स्टोअर मधनं जाऊन एखादं बिस्किटचा पुडा घेण्यासारखं सोपं काम नाहीये की मला हे हवं मी घेतलं आणि आणून दिलं. त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतं, इन्स्ट्रुमेंटेशन येतं, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स येतं. एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स मधलं एक वेगळं प्रोग्रामिंग असतं आणि शिवाय पीसीएनचं प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर ज्याला आपण म्हणतो ते असतं. आणि ह्या सगळ्याची सांगड एकत्र घालणं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिव्हायसेसने किंवा इक्विपमेंटने एकमेकांशी कम्युनिकेट करणं, संवाद साधणं की तुम्हाला असं सहज वाटतं एखाद्या वेळेला की मी ही की दाबली किंवा हे बटन दाबलं तर हे इकडे झालं, तर ते तेवढं असं बटन दाबलं आणि तिकडे काही झालं असं होत नाही. त्याच्या मागे खूप वेगवेगळे एफर्ट्स असतात. मेकॅनिकल डिझाईन, आता खरं तर मी काही क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर नाही, परंतु मेकॅनिकल हे माझं पॅशन आहे आणि पहिल्यापासून मला त्याच्यात काही ना काहीतरी मी गोष्टी करत आलो होतो. त्याच्यामुळे ते पॅशन वापरून आणि बाकीचं हँड्स ऑन एक्सपिरियन्स वगैरे वापरून
मी अशा सगळ्या सिस्टीम्स डेव्हलप करत राहिलो आणि अशाच एका गोष्टीतनं हे सांगणं किती महत्वाचं आहे तो माझा एक महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच. की रेल्वेच्या अनाउन्समेंट सिस्टीम्समुळे म्हणा किंवा काय त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्सला पहिल्या पानावर बातमी होती, त्यामुळे नाही म्हटलं तरी एक बऱ्यापैकी फेम मिळाला होता, राईट. लोक ओळखत होती. आणि मग त्यावेळेला मग आता काय करतोस म्हणून एक ऑब्विस प्रश्न होता, हा ठीक आहे हे प्रोजेक्ट झालं. त्यावेळेला माझं पिच हेच असायचं की मी टेलर मेड ऑटोमेशन सिस्टीम करतो, की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगा आणि त्याच्यावरती उपलब्ध असेल सोल्युशन तर उत्तम, नसेल तर सोल्युशन इनोव्हेट करून तुम्हाला त्याची सिस्टीम देणार. आता हे एवढं दणक्यात तुम्ही पिच केल्यानंतर त्याचा काही लोक म्हणतील काय माहिती चक्रमय माणूस, कोणी म्हणेल की अरे हा खूप कॉन्फिडंट दिसतोय. तर कदाचित त्या 50-100 लोकांमधले 4 लोक तरी तुम्हाला सिरियसली घेतील आणि त्याच्यातनच ते रेफरन्सेस पुढे जातात आणि त्यातूनच तशा प्रकारचं प्रोजेक्ट आलं. आणि अशाच प्रकारच्या एका प्लांटमध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स होते. त्या प्रॉब्लेम सोडवण्याच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टीचा शोध ही गरज भासली, कारण ओव्हरऑल खर्च जो होता त्या प्रोजेक्टचा तो निम्म्यापेक्षा खाली आणायचा होता. तर तो कसा आणणार, तर मार्केटमध्ये जे रेडीमेड होतं तयार होतं त्यातनं ते शक्य नव्हतं. आणि हे वॉल्स बनण्याकरता त्यावेळेला माझा अजिबात अजेंडा सुद्धा नव्हता की मी हे स्वतः करीन. मी त्यावेळेला जवळपास मुंबई पुण्यातल्या 12 महत्वाच्या वॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडे अप्रोच केला, त्यांच्याकडे जाऊन सांगायचो की मला हे ना अशा अशा प्रकारचं काम या वॉलने करायला हवंय. कुणीही ते ऍक्सेप्ट केलं नाही. आणि जो सगळ्यात शेवटचा होता त्याच्याबरोबर अक्षरशः थोडीशी वादावादी झाली. त्याच्या अपेक्षा काही वेगळ्या होत्या. त्याला म्हटलं तुझ्या ज्या अपेक्षा आहेत की कमीत कमी एवढे तरी विकत घ्यायला पाहिजे, त्याच्या किमान 5 पट मोठी गरज आहे. तर त्याला त्याचं फार आश्चर्य वाटलं. तो म्हणे एखाद्या ठिकाणी एवढी कशी काय गरज असू शकते. आणि मग त्याला सांगितलं की तू जर विश्वास ठेवलास तर तू आहेस माझ्याबरोबर, तू नाही ठेवलास तर मी काही करू शकत नाही. आणि मग तिथनं बाहेर पडताना ठरवलं की ठीक आहे आता खूप जणांकडे जाऊन झालं, आता आपण स्वतः लक्ष घालायचं याच्यामध्ये. आणि पुढच्या अक्षरशः 4 महिन्यामध्ये प्रॉडक्ट तयार आणि अजून पुढच्या 2 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या केमिकल्सवरती आणि वेगवेगळ्या कंडिशन्सला त्याला टेस्ट करून ते प्रॉडक्ट तयार झालं. आणि मग त्यातनंच पुढे त्याचं पेटंट फाईल झालं. आणि मग IIM अहमदाबादमधनं इन्व्हिटेशन होतं काही ठराविक इनोव्हेटर्सना. त्याच्यामध्ये DSIRचे त्यावेळेचे हेड होते ते पण आले होते. आणि मग त्यांना त्याची डेप्थ जेव्हा कळली तेव्हा ते म्हणाले की माझ्या करिअर मधला पहिला जॉब हा मी वॉल इंडस्ट्रीमध्ये केलेला आहे, त्यामुळे तू काय म्हणतोयस त्याचं महत्व मला चांगलं कळतंय. बरोबर. आणि IIM अहमदाबादची लोक म्हटले की हे फार टेक्निकल आहे, आम्ही काही हे पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. अदरवाईज त्या कॉम्पिटिशनमध्ये आदल्या दिवसापर्यंत एक हवा तयार झाली होती की उद्याचं गोल्ड मेडल IIM अहमदाबादचं हे सतीशला आहे. परंतु त्या ठिकाणी तो एवढा मोठा ट्विस्ट आला की त्यांनी उचलून ते प्रकरण बाजूला ठेवलं आणि माझा काही त्या कुठल्याही प्रकारच्या मेडलमध्ये त्याची गणना केलीच गेली नाही. आणि मग ते म्हणाले की तुम्ही ही ग्रांट घ्या आणि मग ते तुम्ही उभं करा काय, मग नंतर आपण बघू. पण ते बघू हे नेहमीच बघू असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण मग त्या मार्गदर्शनातनं त्यांनी मला IIT पवईला पाठवलं आणि तिथनं ते सेंटर होतं की ज्याच्या थ्रू मला ती ग्रांट अप्लाय करायची होती. ती अप्लाय झाली. आणि इथे एक फार महत्वाचं मला सांगायला आवडेल की त्यावेळेला ती ग्रांटचं लिमिट होतं फक्त 10 लाख रुपये. आणि माझं बजेट मी दिलं होतं 18 लाखाचं की मला जे जे काही करायचं आहे ते. बरोबर. तर त्याच्यामध्ये असं झालं की समवेअर कधीतरी एका फेब्रुवारीमध्ये मी त्यांना फॉलोअपसाठी विचारलं की कुठपर्यंत आलंय म्हणून. तर ते म्हणाले तुमचं सगळं सँक्शन झालंय, पण जर तुम्ही 2 महिने अजून थांबलात तर आमचा स्लॅब 10 लाखाचा 15 लाख होतोय आणि आम्हाला आवडेल की तुम्हाला 15 लाख द्यावे आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही आता 10 लाख घेऊन जाऊ शकता. म्हटलं नाही मी थांबतो. बरोबर. आणि ही एक DSIRच्या ग्रांट मधली एक दुर्मिळ घटना आहे की जेव्हा तिथले सायंटिस्ट तुम्हाला म्हणतायत की आमचा स्लॅब बदलतोय आणि आम्ही तुम्हाला वाढीव ग्रांट देऊ इच्छितो. ओके. आणि मग त्यातनं हे सगळं झालं.
त्याच्याच बरोबरीने बॅकग्राऊंडला माझं जे होतं त्यात मी त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर डेव्हलप केले आणि हा सगळा स्ट्रगल चालू असताना आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. तर पुण्यामध्ये येण्याआधी एखाद वर्ष एका अशाच ऑटोमेशनच्या एक्झिबिशनमध्ये आमच्याकडे एक खूप सिनियर मेंबर आहेत इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशनच्या पुणे चॅप्टरमध्ये, रेहानी सर म्हणून. तर ते त्या हिंदुस्तान लिव्हरमधनं रिटायर झाले होते आणि हिंदुस्तान लिव्हरचे टॉपमोस्ट ऑटोमेशनचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांनी जे एका क्षणात त्या गोष्टीचं महत्व जाणलं, मग ते म्हणाले आता तू पुण्यात आलायस तर पुण्यामध्ये ISA चा मेंबर हो, म्हणून मी ISA चा मेंबर झालो. आणि मला काहीच कल्पना नव्हती की इथे काही इंटरनॅशनल अवॉर्ड्स असतात का काय आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की हे जे काम केलंयस त्याचं ISA कडे अवॉर्ड करता रेकमेंडेशन करायचं. आता ISA ही जी ऑर्गनायझेशन आहे ही 1945 मध्ये स्थापन झाली आहे आणि आज जवळपास त्याला 80 वर्ष होत आली. त्याच्यामध्ये 1973 पासनं इंडिव्हिज्युअल इनोव्हेटर्सना त्यांनी जर काही ग्लोबल इंडस्ट्री म्हणजे जागतिक उद्योगांवरती परिणाम होऊ शकेल अशा प्रकारचं जर काही काम केलं असेल किंवा काही संशोधन असेल तर त्याच्याकरता अवॉर्ड द्यायला सुरुवात केली आणि त्यांचे काही क्रायटेरिया ठरले त्याच्यामध्ये की या गोष्टी असतील अंतर्भूत तर ते अवॉर्ड दिलं जाईल. अदरवाईज अशा काही घटना घडल्यात, काही वर्ष आहेत की ज्याच्यामध्ये कुणालाही अवॉर्ड दिलं गेलेलं नाही. म्हणजे असं नाहीये की एक 5-50-100 लोकांनी अप्लाय केलंय आणि त्यातल्या कुणाला तरी पहिले 3 अवॉर्ड द्यायचे आहेत असा प्रकार होत नाही. आणि हे इक्विव्हॅलंट आपण ज्याला युकेचं सायन्सच्या बाबतीत रॉयल सोसायटी सारख्या ज्या संस्था आहेत त्याचं जेवढं महत्व आहे तेवढं ही ऑटोमेशन च्या जगामधली मोठी संस्था आहे जागतिक पातळीवरची की जी ऑटोमेशन मधले मानक ठरवतं, म्हणजे स्टँडर्ड्स ऑटोमेशन मधली ती ठरवतं. आता जागतिक स्टँडर्ड्स ठरवणारी एखादी नॉट फॉर प्रॉफिट संस्था की ज्याच्यामध्ये कुठल्याही कंपन्यांचा, कुठल्याही पैशाचा, कुठल्याही प्रकारच्या इन्फ्लुएन्सचा, काडीचा संबंध नाही आणि त्यांच्या मेरिटवरती जर ते बसलं तर तो अवॉर्ड दिला जातो. आणि 1973 मध्ये सुरू झालेली ही प्रथा 2016 मध्ये मी पहिला भारतीय ठरलो की ज्याला ते अवॉर्ड मिळालं. त्या बात आहे. म्हणजे एकंदरीत बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाला हे पाठीवर एक थाप मिळते, खूपच मोठी होती. पुढे आणखीन काम करायला एक मोठं पाठबळ मिळतं, खूप मोठं मिळतं. सतीशजी आता त्याच्यात मला अजून 1-2 गोष्टी ऍड करायला आवडतील की ते वर्ष किंवा ते 6 महिने माझ्यासाठी एवढे ब्राईट ठरले असं म्हणता येईल की इव्हन ज्या डॉक्टर राव सरांनी जे DSIRचे हेड होते ते इथे भारतामध्ये पण त्या इनोव्हेशन ऑर्गनायझेशनचे हेड आहेत. तर त्यातनं रेकमेंडेशन्स किंवा रेफरन्सेस दिले जातात इंटरनॅशनल लेवलला. आणि जसे आपले इतर प्रकारचे एक्झिबिशन भरतात तसे इंटरनॅशनल एक्झिबिशन ऑफ इन्व्हेन्शन वेगवेगळ्या देशांमध्ये भरतात. बरोबर. त्याची सुद्धा काहीच माहिती नव्हती. म्हणजे हे अवॉर्ड मिळालं त्यातनं त्या पुढच्या गोष्टींकरता एक रुजवात ठरली, त्याच्यातनं रेकमेंडेशन गेली. आणि पहिलं तसं सर्बियामध्ये भरलं तर त्याचं इंटरनॅशनल एक्झिबिशन ऑफ इन्व्हेन्शन्स सर्बियामधलं त्याचं गोल्ड मेडल मला मिळालं. आणि त्याच्यावरती खूप अभिमानाने मला सांगायला आवडेल की त्या गोल्ड मेडलवरती त्याची एक नाण्याची बाजू जे मेडल आहे त्याच्यावरती सर निकोला टेस्ला यांचा चेहरा एम्बॉस केलेला आहे. आणि मी तिथे जाऊ शकलो नव्हतो. ते गोल्ड मेडल माझ्याकडे पोस्टाने घरी आलं. आणि तसंच ते चायनामध्ये भरलं त्या वर्षी आणखी नंतर. त्यावेळी तिथे एक सिल्वर मेडल आणि क्रोएशियाचे एक ज्युरी होते, त्या ज्युरीचे अवॉर्ड, असे वेगवेगळे इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले. आणि मग त्यातनं मग इथे पुढे भारतामध्ये पण तशा प्रकारचे अजून काही अवॉर्ड्स आले. आपण बघितलं एकंदरीत तुमचा हा प्रवास सगळा. शेवटी नवीन जे स्टार्टअप सुरू करू इच्छिता किंवा नवीन संकल्पना आहे कोणाच्या मनामध्ये, माझ्या काही कल्पना आहेत बाबा त्या मला साकार करायच्या आहेत, तुम्ही त्यांना काय गायडन्स द्याल?
कल्पनेवर आधारित उद्योग किंवा संकल्पनेवर आधारित उद्योग हा खूप खूप मोठा व्यवसाय आहे किंवा त्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. पण त्या संकल्पना तुम्ही तुमच्या घासून पुसून व्यवस्थित पारखून घेतल्या पाहिजेत. तुम्ही जर पारखू शकत नसाल तर त्या क्षेत्रातल्या जाणकारांकडनं एखादं लहान मूल हट्ट करेल तसं करा किंवा आणखी कसंही करा. कुणाचं मन वळवा, कुणावरती इम्प्रेशन पाडा, वाटेल ते करा. अर्थात गैरमार्ग कुठलाही सजेस्ट करत नाहीये मी, परंतु तुम्ही त्या गोष्टी ठाकून ठोकून त्याचं महत्व आधी खात्री करून घ्या. आणि एकदा ती खात्री पडली की नंतर शेंडी तुटो वा पारंबी तुटो, ती गोष्ट सोडता कामा नये. मग त्याचा पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे. अनंत अडचणी येणार आहेत. आज आपल्याकडे एक महत्वाची टिप्पणी मी करू इच्छितो की करिअर म्हणून खूप बोललं जातं नवीन ग्रॅज्युएट्स मध्ये सुद्धा आणि नंतर पुढे काही वर्षांचा अनुभव आल्यानंतर. बरोबर. तर एखादं चांगलं पॅकेज मिळालं आणि एक प्रकारचं छान लक्झरी आयुष्य सुरू झालं की माझं करिअर झालं, ही एक खूप मोठी धारणा आहे. बरोबर. आणि मी म्हणेन एक खूप मोठा भ्रम आहे. ओके, खूप मोठा भ्रम आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला एकच आयुष्य मिळतं, परत काही मिळणार नाहीये. अगदी हिंदू धर्मात काही असलं की तुम्ही पुढचा जन्म घ्या, त्या जन्मात अजून काय दिवे लावायचे असतील लावा, पण हा जन्म तरी आता एकदा मिळाला. या नोटवर आपण थांबूया. आणि तुम्ही आमच्याशी एवढी विस्तृत चर्चा केली, आपले खूप खूप शुअर. थँक्यू सो मच. थँक्यू.